कार्यसिद्धीच्या मांडकऱ्यांना शब्दफुलेंनी स्वागताला. श्री नृसिंह शिक्षण प्रसारक मंडळ इंदोरी चे कैलासवासी रामराव निकम शिक्षणशास्त्र BA महाविद्यालय इंदोरी. मी प्रथम वर्ष छात्राध्यापिका अश्विनी पवार आणि मी प्रथम वर्ष छात्राध्यापिका सुप्रिया घाडगे. आम्ही दोघी शब्दसुमनांनी आपले सगळ्यांचे स्वागत करतो. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिव्हाळ्याचे बंध, स्वागत म्हणजे संस्काराचे नेणे, स्वागत म्हणजे मान सन्मान देणे, श्रद्धेचे आसन, स्नेहाची सुटे. आपल्या स्वागतासाठी आतुर झाली म्हणे. आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित श्रोत्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करते. आज येथे लोकमान्य हायस्कूल MIDC सातारा येथे शालेय आंतरराष्ट्रीय टप्पा उद्घाटन यासाठी आपण उपस्थित राहिलेले आहोत. या निमित्ताने आपल्याला अध्यक्ष म्हणून लोकमान्य हायस्कूल MIDC सातारा या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती विद्या बाबर लाभलेल्या आहेत. तसेच या शाळेचे लोकमान्य हायस्कूल MIDC सातारा या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक माननीय विजय यादव हे लाभलेले आहेत. तसेच आपल्या कैलासवासी रामराव निकम शिक्षणशास्त्र BA महाविद्यालय इंदोरी या कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री पाटील SS हे आपल्याला प्रेरणास्थान म्हणून लाभलेले आहेत. थोड्याच वेळेत आपल्याला येथे उपस्थित राहतील. व उपप्राचार्य व मार्गदर्शक प्राध्यापक सौ बोर्डे मॅडम बोर्डे SS हे आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. तसेच लोकमान्य ग्रुप शिक्षण संस्था संचालक श्री सतीश पवार हे येथे उपस्थित आहेत. गहिवरले हे सेवा सदन. अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन. अतिथींना विनंती करून दीप प्रज्वलन प्रसन्न करावे वातावरण. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करते त्यांनी दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करावे. नवीन उमेद नवीन आशा कठीण आहे प्रास्ताविकेतून सारे सांगू पाहणे. श्री नृसिंह शिक्षण प्रसारक मंडळ इंदोरीचे कैलास रामराव निकम शिक्षणशास्त्र BA महाविद्यालय यांनी हा शालेय आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे. BA शालेय आंतरराष्ट्रीय हा कार्यक्रम शिक्षकांच्या व्यावसायिक कौशल्याला सक्षम करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना शालेय वातावरण विविध शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून शिक्षणाच्या मूलभूत तत्वांची आणि पद्धतींची माहिती देणे, तसेच शालेय जीवनात विविध गोष्टींचा अनुभव घेऊन विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थापन, विद्यार्थी समुपदेशन, विविध शैक्षणिक धोरणे या इत्यादीतून तज्ञ शिक्षक बनवणे हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणखी या कार्यक्रमाद्वारे शिक्षणाच्या दृष्टीने नवीन दृष्टिकोन, तंत्रज्ञानाचा वापर, शिक्षणाचे समावेशक दृष्टिकोन आणि विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक अडचणींचा सामना कसा करावा याचे शिक्षण दिले जाते. यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात या शाळेवर पैसाचं काही नाही. कैलासवासी रामराव निकम BA महाविद्यालय इंदोरी यांचे या महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी हे या ठिकाणी 2 दिवसाचं प्रशिक्षण वर्गच म्हणावा लागेल. म्हणजे प्रत्यक्षात फील्डवर काम करण्यासाठी मुली या ठिकाणी उपस्थित झालेली. सर्वप्रथम या सर्व प्रशिक्षणार्थींचं
मी विद्यालयातर्फे स्वागत करतो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या तुमच्या विद्यालयाच्या प्राचार्य बोर्डे मॅडम आणि आमच्या विद्यालयाच्या प्राचार्या बाबर मॅडम यांचं सुद्धा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो. आजच्या या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे संचालक सतीश पवार हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सन्मान राखून मी माझं मत या ठिकाणी व्यक्त करतो. आज माझ्यासमोर बसलेले इयत्ता 5वीतले विद्यार्थिनी आणि त्याचबरोबर यांना 2 दिवस टीचिंगचं काम करणारे प्रशिक्षणार्थी. मी या सर्व प्रशिक्षणार्थींचं पहिल्यांदा कौतुक एवढ्यासाठी करतो की तुम्ही शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याचा विचार केला. त्याबद्दल प्रथमतः मी तुमचं मनापासून अभिनंदन. याचं बेसिक कारण काय आहे तर आज या समोर बसलेल्या किंवा किंबहुना कुठल्याही शाळेतल्या कुठल्याही मुलाला मुलीला विचारा तुम्ही की बाळा तुला मोठं होऊन काय बनायचं. पण मला नाही वाटत शाळेतला एकही विद्यार्थी म्हणेल की मी मोठा होऊन मी शिक्षक बनणार. या प्रोफेशनकडं आजकाल लोक यायला मागत नाही आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी म्हणून ज्याच्याकडं पाहताय याचा मला सार चालू. आता कुठलंही क्षेत्र निवडल्यानंतर त्या क्षेत्राच्या अत्युच्च ठिकाणी पोहोचण्यापर्यंत खूप अडथळ्यांना सामोरं जावं. या ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल सगळं वर्षभर तुम्ही ट्रेनिंग घेताय. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही पाठ घेतले असेल, सूक्ष्म अध्यापन कसं करतात, मायक्रो टीचिंगचे लेसन झाले असतील तुमचे, तर त्यामध्ये तुम्हाला बरेचसे अनुभव आलेले आहेत. मी सांगेन तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर तुमच्यामध्ये येणारं स्टेज, तुमच्यामध्ये निर्माण होणारा कॉन्फिडन्स. या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांशी नेमकं डील कसं करावं, विद्यार्थ्यांशी समरस कसं व्हावं, विद्यार्थ्यांशी एकरूप कसं व्हावं. कारण शिक्षक होणं इट्स अन आर्ट. कारण कोण पण एखादा PhD झालेला व्यक्ती तर शिकवणं चांगलं वाटणार नाही जितकं आमचं प्रायमरीच्या SP जाधव सरांचं टीचिंग चांगलं वाटेल नाही. कारण तुमच्याजवळ काय आहे याला या क्षेत्रामध्ये महत्त्व नाही. हाऊ यू प्रेझेंट दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही स्वतः किती नॉलेजेबल आहे याला महत्त्व नाही, ते समोरच्याच्या घडी कसं उतरवतात दॅट इज द स्किल. आणि हे स्किल ज्याला आलं तो या क्षेत्रामध्ये यशस्वी. आणि मी दुसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगते, पुन्हा एकदा मी तुमचं अभिनंदन करतो ते एवढ्यासाठी की आजकालच्या समाजामध्ये हे 2च प्रोफेशन असे आहेत की जे ग्लोबल प्रोफेशन म्हणून सांगितले जातात. सांगू शकाल का प्रशिक्षणार्थी कुठले 2 ग्लोबल प्रोफेशन समाजामध्ये आहेत काहीतरी? एक पहिला आहे डॉक्टरांचा आणि दुसरा आहे त्याला ग्लोबल प्रोफेशन म्हणतात. का म्हटलं जातं तरी एक डॉक्टरांचा पेशा जो असतो तो तुमचं जीवन वाचवतो, तुम्हाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढवतो. आणि दुसऱ्या प्रोफेशनमधली व्यक्ती जी असते शिक्षक, ते जीवन कसं जगावं हे तुम्हाला शिकवतो. आणि हा महत्त्वाचा रोल तुम्हाला करण्यासाठी म्हणून तुम्ही या क्षेत्रामध्ये येता. आणि म्हणून मी तुम्हाला फक्त वक्ता म्हणून नाही तर एक चांगला मित्र म्हणून माझा सल्ला आहे. If you are really interested in this profession, then and then only enter. नुसतं यायचं म्हणून नाही. तुम्हाला बघा तुमच्या शालेय जीवनाला नीट आठवा. जर तुम्हाला विचारलं तुम्हाला शालेय जीवन आठवलं की कुठल्या शाळेत होता त्याचं नाव कदाचित आठवणार नाही.
कुठला तुमचा शाळेचा अध्यक्ष होता त्याचं नाव आठवणार नाही, तुमचा वर्ग शिक्षक कोण होता त्याचं नाव आठवणार नाही, कदाचित आठवणार, पण तुमच्या आवडत्या शिक्षकाचं नाव शाळा म्हणलं की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये येतं. मी तुम्हाला आजच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगेन की इफ यू वॉन्ट टू बी अ टीचर, बी अ परफेक्ट टीचर. एक आदर्श शिक्षक बना, मुलांच्या हृदयातला शिक्षक बना. आता मुलांच्या हृदयातला शिक्षक बनणं तेवढी सोपी गोष्ट नसते. म्हणजे समोर जर माझ्या 5वीतली मुलं बसलेली आहेत तर आय हॅव टू बी अप टू स्टँड. मला सुद्धा 5वीतलंच बनावं लागतं अँड देन ओनली तुम्ही टीचर होता. अदरवाईज तुम्ही आणि ते एक ग्रुप होऊ शकत नाही. मग याच्यासाठी आता ट्रेनिंग पिरियडमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टीचिंगच्या मेथड शिकवल्या असतील. तुम्हाला टीचिंगच्या मेथड अध्यापन पद्धती विषय काय टीचिंगची मेथड म्हणजे बाबा फॉर एक्झाम्पल ट्रान्सलेशन मेथड, इक्लिप्टिक मेथड, असं काहीतरी मेथड आहेत का नाही? नाही बरं असू द्या, तुम्हाला पुढं ते येणार असते वेगवेगळ्या डिफरंट मेथड आहे. आता मी तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न येतो की वर्गामध्ये शिकवावं नेमकं कसं, मुलांना आपलं कसं करावं, त्यांच्या गळी तो विषय कसा उतरावा. सिंपल मेथड ही तुम्हाला शिकवल्या जातील पुढे मागे, तर मी सांगतो ती मेथड लक्षात ठेवा. लक्षपूर्वक आहे. एखादं छोटं बाळ रडत असतं, तांदूळ काढायचं, त्याची आई त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. काय काय करते होती शांत करण्यासाठी? तुम्ही सगळ्यांनी माझ्यासमोर मोस्ट ऑफ एखादी तांदूळ बाळ रडत असलं तर त्याला शांत करण्यासाठी आई काय करेल? अंगाई गीत बोलेल. व्हेरी गुड. आणखीन काय करेल? भाषण नका समजू, हे आपण कम्युनिकेट करतो एकमेकांना, हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. सांगा की तुम्ही आई सगळे हा भूक लागली असेल तर खाऊ घालेल आणि बस एवढ्या दोनच गोष्टी करेल. बाळ शांत होईल, त्याच्याशी बोलेल. आणखीन काय करेल? बघा की तुम्ही आठवा, तुम्ही सगळं केलं या प्रोसेस. इकडे तिकडे फिरवून आले, त्याला वेगवेगळं काहीतरी दाखवेल, त्याच्या पुढे वाटी चमचा वाजवेल, ताट वाजवेल, प्रसंगी गाणं गाऊन दाखवेल, प्रसंगी नाचून दाखवेल, कदाचित भीती दाखवेल, बुवालाय बाबालाय म्हणेल का नाही? तिचा एकच प्रयत्न असेल काय की या बाळाला काय करावं. आणि यातल्या कुठल्या तरी मेथडनं, बघा मी मेन मुद्द्यावर येईल, यातल्या कुठल्या तरी मेथडनं ते बाळ शांत होईल. कदाचित ते एखाद्या भूताची भीती दाखवल्यानंतर शांत होईल, कदाचित गाणं ऐकल्यानंतर शांत होईल, कदाचित त्याच्या पुढे डान्स केल्यानंतर, कदाचित अंगाई ऐकल्यानंतर. मी तुम्हाला सांगेन सिंपल मेथड इज दॅट जगामध्ये कुठल्याही शाळेमध्ये शिकवण्याचं, मुलांना टॅकल करण्याचं सोपी गोष्ट म्हणजे काय तर तुमच्या वर्गामध्ये असणारी मुलं ही कोणत्या स्तरातून आलेली, त्यांची लेवल काय, त्यांची बौद्धिक क्षमता काय, ज्यांना कुठली सूट होईल मेथड, ती मेथड तुम्ही वर्गामध्ये यूज करा. देर इज नो कंपल्शन की आमची एकच मेथड तुम्ही फॉलो केली पाहिजे. नो. मेन उद्देश काय आहे शिक्षणाचा? टू रीच अप टू द स्टुडंट, टू रीच अप टू द ब्रेन. त्या मुलाच्या मेंदूपर्यंत, मनापर्यंत ती जे ज्ञान तुम्ही देताय ती पोचतंय का नाही पोचतंय हे. आणि मुलांना मी शिकवतोय हे आवडतंय का नाही आवडतंय हे आपल्याला सेल्फ एक्झामिनेशन होतं. सिंपल मेथड असते त्याला पण वर्गातून तुम्ही बाहेर पडताना तुम्हाला कळतं. सेल्फ तुमचं मन आपल्याला सांगतो की आज माझा तास कसा झाला, आज माझं टीचिंग कसं झालेलं आहे. हे कुणी जगानं सांगायची गरज नाही. मुलांच्या चेहऱ्यावरून दिसत असतो, त्यांच्या रिस्पॉन्सवरून कळत असतं आपल्याला की हाऊ दे आर गोइंग टू ॲक्वायर द नॉलेज, कुठल्या लेवलपर्यंत त्यांना ते आत्मसात झाले. मग मी माझी प्रिपरेशन केली पाहिजे का नाही हे आपण डिसाईड करू. देर आर सो मेनी वेज. म्हणून मी काय सांगितलं की या
उच्च स्थानावर तुम्हाला शिक्षण क्षेत्राच्या पोहोचायचे तर देअर आर सो मेनी ऑप्शन. कारण मी स्पष्ट बोलणारे व्यक्ती आहे. बरेच जण या प्रोफेशनमध्ये येतात, त्यांना वाटतं की मुख्याध्यापकाची कास गरडी, अध्यक्षांची कास गरडी नाही. मी सांगितलं तुम्ही शिक्षक बनायचं तर तसलं करा एक मुलांच्या कायम. कारण इथून गेल्यानंतर या प्रोफेशनमधून बाहेर केल्यानंतर या जगामध्ये आज एखादा शिक्षक रिटायर झाला तर त्याच्या जागेवर लगेच दुसरा भरला जातो. नो वन रिमेंबर. म्हणजे अध्यक्षांना त्याला काही फरक पडत नाही, नगाला नग मिळालेला किंवा रिटायर झाल्यानंतर लगेच दुसरा एक वर्षभर आठवण काढतात. संस्था असेल मुख्याध्यापक असेल तुम्ही आदर तुमचा स्टाफ दिला. बट हू रिमेंबर्स यू द स्टुडंट. ते आयुष्यभर तुम्हाला स्मरण करत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी काम करा. व्हॉटेवर कुठलाही प्रोफेशन असू द्या 100% द्या. शिक्षकी पेशामध्ये 100% जर का तुम्ही विद्यार्थ्यांशी प्रामाणिक राहिला, याचा अर्थ मी असं म्हणणार नाही तुम्ही संस्थेची प्रामाणिक राहा, मुख्याध्यापकाशी प्रामाणिक, पण तुमचं पहिलं प्रेफरन्स यू शुड बी गिवन टू द स्टुडंट. कारण आपण शिक्षक आहोत. पहिलं आपलं कर्तव्य आहे टीचिंग. पहिली ती गोष्ट करायची, बाकीच्या गोष्टी नंतर. बऱ्याच ठिकाणी असं होतं बाकीच्या गोष्टीला प्राधान्य दिलं जातं आणि जे प्रोफेशन आहे हे का बोलतो तर उद्या तुम्ही ह्या प्रोफेशनमध्ये ऑलवेज ट्राय टू बी फेथफुल टुवर्ड द स्टुडंट. पहिल्यांदा प्रामाणिक विद्यार्थ्यांशी राहा आणि मग वास्तविक पाहता मी इंग्रज सरांना बोललो होतो काय की पहिल्यांदा त्यांना बोलूया म्हणजे मला थोडासा रेफरन्स मिळेल की कुठल्या संदर्भात बोलायचं काय बोलायचं. हां साधारणतः 31 वर्ष झालं करते. इंग्रजी विषय मी शिकवतो आणि त्यामुळे बऱ्याचदा बोलता हां आता इंग्रजी विषय शिकवतो. आता बघा मी साधी सिंपल बोलतो. मी जर इंग्रजी विषयाचा शिक्षक असेल आणि मी जर वर्गामध्ये शिकवत असेल आणि मी जर का बोलताना जर का कंटिन्युअस मराठीमध्ये लोकल लँग्वेजमध्ये मी जर का बोलत असेल तर त्याची जबाबदारी मी त्याचा काहीच उपयोग नाही. माझ्या मनामध्ये हे आलं मी सेल्फ हे बाळा खात्यावर मला हे कळलं पाहिजे की मी जर यांच्याशी इंग्लिशमध्ये कम्युनिकेट आपल्याला बऱ्याचदा बोलताना असं होत असतं शिक्षकाला की काय होतं मी जर इंग्लिशमध्ये बोललो तर पोरांना कळत पण नाही. व्हॉटेवर आय एम स्पीकिंग हे विल डेफिनेटली. मी असं म्हणतो की शिक्षकानं उत्कृष्ट ड्रॅमॅटिस्ट असतो, शिक्षकानं चांगला सिंगर असतो, शिक्षकानं ऑलराऊंडर असतो. पु ल देशपांडे म्हणजे पु ल देशपांड्यांनी शिक्षकांची फार सुंदर व्याख्या केली. त्यांची म्हैस नावाची कथा ऐकली असली तुम्ही तर त्यामध्ये त्यांनी शिक्षकांची फार सुंदर व्याख्या केली. शिक्षक म्हणजे असा प्राणी खरंच विनोदी केले त्यामुळे त्यांनी विनोदी केले. शिक्षक हा असा प्राणी असतो अर्धवट ज्ञानावर ठासून बोलणारा प्राणी म्हणजे शिक्षक. आणि म्हणजे बघा तुम्ही शिक्षकांची सगळ्या गोष्टीतलं त्याला ज्ञान असतं पण कुठलंही डीप नसतं पण असतं ते बेसिक नॉलेज फार आणि तेवढ्या ज्ञानाच्या जोरावर तो ठासून बोलत असतो. ही मी व्याख्या केली नाही ही पु ल देशपांडे आणि ती खरंच शिक्षकानं तसंच असावं. सर्व गुण त्याला कविता करता आली पाहिजे, त्याला गाणं करता आलं पाहिजे, त्याचं नाटक करता आलं पाहिजे, त्याला अभिनय करता आलं पाहिजे. त्याच्या नाही तर कुठलं याचं तोंड बघितलं कवा याचा तास संपतोय असं वाटायला पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावर हास्य पाहिजे, त्याच्या तासाला त्याची वाट बघितली गेली पाहिजे. मी हे तुम्हाला का सांगतोय की तुम्ही स्वतःला प्रेझेंट कसं करता त्याचीच मोठी. तुम्ही मुलांच्या समोर ठेवताना हे सगळे गुण घेऊन जावा आणि मग मला सांगा की तुमचं टीचिंग चांगलं होतंय का नाही. 101%. बघा आपण सुद्धा शालेय जीवनामध्ये असताना हेच होत होतं. ठराविक जणांचे तास आपल्याला आवडायचे बाकीच्यांची आवडायची नाही.
त्यांचं शिकवणं चांगलं वाटतं. एवढंच कशाला, मुलांच्या सुद्धा बघा माझ्या समोर बसलेली 5वी 6वीतली 5वीची मुलं आहेत. तुम्हाला वर्गातल्या ठराविक मुलांनी गोष्ट सांगितलेली आवडती. का आवडती हो? का आवडती ती? आहे की नाही? सगळ्यांना गोष्ट सांगायली, पण ठराविक मुलांनी ठराविक मुलींनी गोष्ट जर सांगितली ती सशा तत्वाची असू द्या, ती ऐकायला छान वाटते. का वाटते हो? कारण तो आवाजामुळे ऐकायला चांगली वाटते. तो रंगवून सांगतो. रंगवून सांगतो म्हणजे काय, पेंटिंग करतो का गोष्टीला? मग काय करतो बाळांनो? फुलवून सांगतो. फुलवून सांगतो म्हणजे काय करतो? म्हणजे तो काय करत असतो, जर त्याला वाघाची गोष्ट सांगायची तर तो वाघाचा वाघ आला. म्हणजे ही गोष्ट शिक्षकाला सुद्धा जमली पाहिजे. मुलाची त्यावेळी तुम्ही समरस होणार आहे, तेव्हाच समरस होणार आहे जेव्हा तुम्ही त्याच्याशी कम्युनिकेट होणार आहे. कम्युनिकेट कसं व्हायचंय? देर आर सो मेनी डिफरंट वेज की तुम्ही फेशियल एक्सप्रेशन यूज करू शकता, तुम्ही हात यूज करू शकता, पण बऱ्याच जणांना अवाजवी हातवारे करण्याची सवय आहे. ज्याची जातो हे शिकवताना कदाचित सांगतो तुमच्या तिथे जास्त हात हलवतात, किंवा बऱ्याच शिक्षकांना ही सवय असते, वक्त्यांना ही सवय असते की एक एक शब्द पुन्हा 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 थोड्या वेळानं होतो. म्हणजे आपल्या अजितदादा पवार सुद्धा या ठिकाणी हा वर्ड कंटिन्युअस यूज करतात. तुम्ही चांगले किंवा काय काय मुलांना वक्त्यांना बोलताना सवय असते. काय सवय असते? प्रत्येक 1-2 वाक्य झाले की these are the bad habits. आपण याच्यावर वर्कआउट केलं की काय नेमकं प्रॉब्लेम ते कोणीतरी सांगितलं तर त्याचा राग येऊ नये, त्याच्यामध्ये दुरुस्त. आजच्या कार्यक्रमात माझं कसं आहे, कुठल्या बोलायला त्यामुळं मी या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं नेटकं आणि सुंदर नियोजन करणाऱ्या सर्व या प्रशिक्षणार्थींना मी धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि मला इथं निमंत्रित केलं आणि प्रमुख वक्ता म्हणून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. मंडळ इंदोरीचे श्री रामराव निकम शिक्षणशास्त्र B.Ed महाविद्यालय इंदोरी. आणि आज आपण इथे शालेय अंतर्गत टप्पा 1 आणि आपलं लोकमंगल हायस्कूल जे MIDC आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे कार्यक्रम छान घेतलेला आहे. अतिशय सुंदर पद्धतीने नियोजन केले कार्यक्रमाचे उत्कृष्टपणे. जर आता फ्लेक्स तुम्ही काही बघितलं तर फक्त फोटो बघितला आपण, पण प्रत्यक्ष बघितलं फ्लेक्स खूप छान केलेला आहे. म्हणजे हे जे आमचे छात्राध्यापक आहेत आणि ह्या गटाचं नाव मी ज्ञानदीप दिलेलं आहे. तर खरोखर यांनी ही जी सुरुवात केली आहे, एक ज्ञानाचा दीप घेऊन एक चांगलं प्रज्वलित करावं आणि आयुष्यभर हा दीप तुमच्या हृदयामध्ये तुम्ही तेवत ठेवा, ही मी तुम्हाला शुभेच्छा देते. त्याचबरोबर आजचे हे बसलेले इथे सर्व बाल चौधरी आपण म्हणतो किंवा एकदम शांतपणे ऐकतायत, त्यांना काय चाललंय ते कदाचित आता समजत नसेल अजून, परंतु लवकरच तुम्हाला हे जे आहे प्राध्यापक आलेले आहेत, तुम्हाला तुमच्या पुढे येणार आहे, तुम्हाला चांगलं शिकवणार आहे, तुमच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेणार आहे आणि म्हणून हा उद्घाटन कार्यक्रम आहे. तर या कार्यक्रमाप्रसंगी लोकमंगल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ विद्या बाबर मॅडम, त्याचबरोबर ज्येष्ठ शिक्षक यादव सर, संचालक मंडळ असणारे पवार सर आणि सर्व शिक्षक वृंद, इंगळे सर, या सर्वांचं प्रथम मी आभार मानते का मी शाळा आम्हाला उपलब्ध करून दिली. आमचा जो कालावधी जो आहे मॅडम, 1 आठवडा आम्हाला क्षेत्रीय सहभाग, 1 आठवडा सराव पाठ आणि 1 आठवडा आमचं शालेय अनुभव कार्यक्रम. अशा पद्धतीने युनिव्हर्सिटीचं सिलेबस आहे, त्या पद्धतीने आमचं नियोजन असतं. परंतु आता काय होतं माहिती काय, ॲडमिशन लेट होतात आणि मग कुठेतरी जानेवारी महिना आल्यानंतर आम्हाला इंग्लिश सुरू करावी लागते. मग जानेवारी महिना पण अर्धा संपतोय. 15 जानेवारीपासून आम्हाला डेट दिली आहे की इंग्लिश सुरू करा. आता 3 आठवडे शाळा तर कोणी देऊ शकत नाही आम्हाला, म्हणून कुठेतरी आपलं प्रत्येक आठवड्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सूचना देत आहोत की 2-2 दिवस जा आणि जेवढे तुमचे कार्यक्रम होतात, क्षेत्रीय सहभाग म्हणजे शाळेची पूर्ण माहिती, भौतिक सुविधा काय आहे तुमच्या शाळेमध्ये किंवा शाळेची पटसंख्या किती आहे, शिक्षक किती आहे, या सर्व सुविधा आणि
त्याबरोबर मानवीय सुविधा या सगळ्यांची माहिती त्यांनी घेतलेली आहे आधी इथे येऊन. त्याच्यानंतर सराव पाठसाठी 3 सराव पाठ घेणार आहेत ते. प्रत्येकी 3 सराव पाठ आहे त्यांच्या मेथडनुसार पाठ्यक्रम म्हणजे इंग्लिश भूगोल आहे. तर ते आता त्याचं टाइम टेबल पण त्यांनी तयार केलं छानपैकी आणि सर्व छात्राध्यापक एकत्र येऊन चांगलं नियोजन करतायत. टाइम टेबल पण चांगल्या पद्धतीने केलं. जर शाळेला त्यावेळेस तुमच्याकडे काही प्रॅक्टिकल असतील एक्झाम असतील त्यावेळेस आमच्या छात्रांची गरज असेल तर 2 दिवस ते पूर्ण शाळा घेऊन चांगली तयारी करून चांगल्या पद्धतीचं अध्यापन सगळ्या विद्यार्थ्यांना करू शकतील अशा प्रकारची ग्वाही एक मार्गदर्शक प्राध्यापक याच्याकडची म्हणून मी तुम्हाला देते. सर्व विद्यार्थी चांगल्या प्रकारे तयारी करतायत कारण त्यांचं बायोमेट्रिक खूप छान झालेलं आहे. नंतर दिग्दर्शन 2 पाठ असतात ते पण पाठ झाल्याचे आमच्या कॉलेजमध्ये. अध्यापन पद्धती अजून सुरुवात नाही केली आणि कारण आता सध्या प्रॅक्टिकल सुरू आहे ना अध्यापन पद्धती त्यांच्या मेथड जे आहे म्हणजे विषय त्याच्यामध्ये आम्ही ते थेरी देतो त्यांनी त्याचं लेक्चर पण लगेच सुरू करणार आहोत. आणि चांगल्या प्रकारची टीम ही तुमच्याकडे आम्ही पाठवलेली आहे. दरवर्षी सातारा गट माझ्याकडेच असतो प्रत्येक वर्षी म्हणजे आमच्या ॲडमिशन नंतर. आणि सातारा गटाचे विद्यार्थी खरोखर म्हणजे छात्राध्यापक माझे खरोखर खूप प्रामाणिक आणि एक चांगले खाडाचे शिक्षक बनण्याच्या उद्देशाने त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे आणि ते खरोखरच चांगल्या पद्धतीने अध्यापन करतील. आणि इथली त्यांची शिदोरी जी आहे तुम्ही इथं जे कार्य करणार आहात ही शिदोरी घेऊन त्यांच्या भावी आयुष्यामध्ये नक्कीच ते चांगले आदर्श शिक्षक बनतील असं मला वाटतं. आणि तुम्हाला मी सदिच्छा देते. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या उद्घाटन कार्यक्रमानंतर तुमचे जे कार्यक्रम होणार आहे त्याला शुभेच्छा देते महाविद्यालयाच्या वतीने. आणि आणखीन सर्वात प्रथम म्हणजे सरांनी तुम्हाला एकदम शिक्षक कसा असावा आणि शिक्षकाने काय केलं पाहिजे हे जे आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी जे अगदी सोप्या भाषेत तुमच्यापुढे मांडलेलं आहे त्याचा नक्की तुम्ही स्वीकार करा आणि ते स्मरणामध्ये ठेवा. एक वरिष्ठ शिक्षक किंवा ज्येष्ठ शिक्षक या नात्याने इथं आहेत आणि त्यांची तळमळ जी आहे त्या पद्धतीने तुम्ही बनावं. तुम्हाला नोकऱ्या मिळणार आहेत किंवा मिळत नाही किंवा परमनंट आणि मिळत किंवा आपण ज्याला म्हणतो CHB मिळत आहे आपल्याला किती पगार मिळतो किती पैसा मिळतो याची तुलना कधी आपल्या अध्यापनाशी करू नये. तुमचं पेमेंट किंवा तुमचं वेतन एका बाजूला तुमचं कार्य तुमचं कर्तव्य काय आहे ते महत्त्वाचं आहे आणि तुम्ही कर्तव्यनिष्ठ शिक्षक बनावे तुम्हाला मी शुभेच्छा देते. आणि पुन्हा एकदा शाळेच्या मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद शिक्षक कर्मचारी यांचे मी आभार मानते. नमस्कार सर्वांना. अध्यापक महाविद्यालय मसूर या विद्यालयाच्या सर्व अध्यापिका या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आत्ताच अंतरशालेय टप्पा क्रमांक 1चं उद्घाटन झालेलं आहे. या उद्घाटनाचा सोहळा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं या ठिकाणी पार पडलेला आहे. त्याबद्दल या सर्व भावी अध्यापकांचं मनपूर्वक अभिनंदन करते आणि आमच्या विद्यालयामध्ये सर्वांचं स्वागत करते. आत्ताच आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री यादव सर यांनी अतिशय सुंदर असं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. त्यांची सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही अगदी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे पुढे आपली वाटचाल करा कारण अतिशय मोलाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आपल्या या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या बोर्डे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही प्रथमतः विद्यालयाच्या वतीनं स्वागत करते. आमच्या संस्थेचे संचालक आदरणीय पवार सर यांचंही विद्यालयाच्या वतीनं मी स्वागत करते. आणि आपण सर्व विद्यार्थी अतिशय शांततेत हा कार्यक्रम ऐकताय कारण तुम्हाला सुद्धा या गोष्टींचा अनुभव घेता येतोय आणि या गोष्टी तुम्हाला सुद्धा आयुष्यामध्ये उपयोगी पडणार आहे. तर तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करते. आता आपलं जे क्षेत्र आहे आम्ही अध्यापक आहोत नीती या क्षेत्रामध्ये उतरलेला आहोत. तर या क्षेत्रामधलं महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जीवनामध्ये ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी करण्यासाठी आपण उत्सुक असतो. खूप काही आपल्याला करायचं असतं पण सगळ्यांची एकच महत्त्वाची समस्या असते की सगळ्यांना वेळ मिळत नाही. वेळेची समस्या सध्या सगळ्यांची आहे. पूर्वीची जीवनशैली जी होती ती फार वेगळी होती. आत्ताची जीवनशैली वेगळी आहे. त्यामुळं सध्या या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करायच्या असतात परंतु त्या राहून जातात. परंतु वेळेचं आहे आपल्याकडं जो वेळ त्या वेळेचं जर योग्य नियोजन केलं
तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी साध्य करता येऊ शकतात. त्यामुळं वेळेचं नियोजन पहिलं करा. आपल्या या क्षेत्रामध्ये तर वेळेला खूप महत्त्व आहे. सगळ्यांनाच विद्यार्थी जीवनामध्ये सुद्धा वेळेला महत्त्व आहे. कारण आपण म्हणतो की टाईम इज मनी, किंवा वेळ ही एक आपली साधन संपत्ती आहे असं म्हटलं तरी चालेल. इट इज ए वन ऑफ द रिसोर्स इन आवर लाईफ. आपल्या जीवनात एक महत्त्वाची साधन संपत्ती आहे. कारण एकदा गेलेली वेळ ही पुन्हा येत नाही, किंवा वेळ आपल्याला मागं सरकवता येत नाही. एकदा वेळ पुढे गेली की ती पुढेच जाते. बऱ्याचशा आपल्या जीवनातल्या गोष्टी अशा असतात की त्या आपण मागं पुढे करू शकतो, परंतु गेलेली वेळ ही आपल्याला मागं आणता येत नाही. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्या करायच्या असतात, आपण जी ध्येय ठरवलेली असतात, ती त्या वेळेमध्ये झाली तर ते अतिशय उपयोगी ठरत असतात. आता वेळेचं नियोजन करायचं म्हणजे काय करायचं, तर आपल्याला जो उपलब्ध वेळ आहे तो वेळ किती आहे आणि आपल्याला कोणत्या गोष्टी साध्य करायच्या, या गोष्टींचं आपण नियोजन केलं, नियोजनबद्ध आखणी केली आणि आपल्या पुढं जी कामं आहेत ती कोणती कामं आहेत आणि कोणती कामं आपल्याला आधी करायची आहेत, कोणती कामं नंतर करायची आहेत, याचं जर आपण योग्य नियोजन केलं तर ती कामं आपल्याला योग्य वेळेमध्ये पार पाडता येणं शक्य होईल. तर पूर्वीच्या लोकांना आपल्याला माहिती आहे बघा की TV वर एक कौन बनेगा करोडपती असेल मालिका, तर त्याच्यामध्ये म्हणजे वेळेला किंवा अगदी सेकंदाला सुद्धा सगळ्यांच्या दृष्टीनं सगळ्यांना एकसारखाच वेळ आहे. सेकंद आहेत, मिनिट आहेत किंवा तास आहेत, ते काही कमी जास्त आहेत का, सगळ्यांना आहे. पण त्या वेळेचा उपयोग कोण कसा करतो याच्यावर त्याचं यश अवलंबून असतं. कौन बनेगा करोडपतीमध्ये पहिल्यांदा एक प्रश्न विचारला जातो सगळ्यांना आणि त्याचं उत्तर 10 सेकंदाच्या आतच द्यायचं असतं. जो त्या वेळेचा योग्य विचार करतो आणि पटकन उत्तर देतो तो चांगला पुढच्या फेरीमध्ये त्याचं सिलेक्शन होतं. तर असं वेळ आपल्याला साधता आली पाहिजे. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम आपल्याला करता आलं. आता टाईम इज मनी म्हटलं जातं. तुम्ही बऱ्याच वेळा मुलं विचार सांगतात हे कसं साध्य करायचं. तर पूर्वीच्या लोकांना तरी काही वेळ मिळत होता का. कितीतरी असे महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत. संत ज्ञानेश्वर असतील, त्यांना फक्त 21 वर्षाचं आयुष्य लाभलं. पण त्या 21 वर्षामध्ये तिने किती महान कार्य केले. आपले महान कवितज्ञ रामानुजन त्यांना फक्त 33 वर्षाचं आयुष्य लाभलेलं होतं. तर त्यांनी सुद्धा त्या कालावधीमध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये खूप महान कार्य केलेलं आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांना तर 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. तर या व्यक्ती एवढ्या महान का झाल्या, तर त्यांना सुद्धा अनेक समस्या आल्या. त्यांना काही सगळ्या गोष्टी लगेच उपलब्ध राहिल्या नाहीत. त्यांना सगळ्या गोष्टी लगेच उपलब्ध झाल्या नाहीत. त्या मिळवण्यासाठी त्यांना सुद्धा अनेक समस्या आल्या. पण त्या सगळ्या समस्या पार करत किंवा वेळेचं नियोजन करत त्यांनी अतिशय महान असं काम केलेलं. तर आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये अतिशय वेळेला महत्त्व द्या, वेळेचं नियोजन करा. आपल्याला जी कामं करायची आहेत त्याचं कॅटेगरी करा. म्हणजे कोणती कामं तातडीची आहेत, कोणती कामं कमी महत्त्वाची आहेत. तर जी तातडीची कामं आहेत, जी आधी करायची आहेत त्याला प्राधान्य द्या, याच्यासाठी वेळ द्या. आणि योग्य वेळेचं नियोजन केलं तर आपली सगळी कामं आपण योग्य वेळेमध्ये पार करू शकतो. तर आपलं आयुष्य जर सुखमय आनंदी जगायचं असेल तर अनेक गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. त्याच्यातलीच ही एक वेळ ही गोष्ट आहे. तर आतापर्यंत बऱ्याच गोष्टी आपल्याला यादव सरांनी सांगितलेल्या आहेत. अध्यापन क्षेत्रामध्ये ज्या तुम्हाला महत्त्वाच्या आहेत त्यासुद्धा तुम्ही आत्मसात करा. की बारीक सारी गोष्टींचा विचार करा. मुलं आपल्यासमोर जे आहे त्यांची मानसिकता काय आहे, ती मानसिकता ओळखून आपलं अध्यापन केलं तर ते अतिशय प्रभावी होईल. त्यामुळे प्रभावी अध्यापन कसं होईल याचा प्रत्येक अध्यापकाने विचार करा. आणि आपलं जे व्यक्तिमत्व आहे, आपल्या मुलांच्या समोर आपण उभं राहणार असतो, त्यामुळे आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा एखाद्या आपल्या पेशाला शोभेल असं असावं. कारण मुलं आपल्याकडं सतत बघत असतात, आपलाच आदर्श घेत असतात. त्यामुळं प्रत्येक शिक्षकाचं व्यक्तिमत्व हे अतिशय चांगलं. म्हणजे फक्त व्यक्तिमत्व म्हणजे बाह्यात्व असं म्हणत नाही मी, पण सगळ्याच दृष्टीनं जे संपूर्ण व्यक्तिमत्व आहे ते शिक्षकाचं अतिशय उत्तम असलं पाहिजे. त्याला प्रत्येक गोष्टीचं सखोल ज्ञान असलं पाहिजे. त्यासाठी आपण वाचन भरपूर केलं पाहिजे. काही वेळेला बघा, अनेक वेळेला काय होतं की म्हणजे समजा आपल्याला कुठं जायचं आहे तर एखादी गाडी येत नाही वेळेत. त्या म्हणजे या वेळेचा आपण उपयोग कसा करायचा, जी वाया जाणारी वेळ आहे त्याचा सुद्धा
सुद्धा आपण उपयोग करून घेतला. एखादी गाडी यायला सुद्धा उशीर आला, 2 तास उशीर आहे, तर त्या वेळेमध्ये आपण काय केलं पाहिजे, एखादं पुस्तक वाचा. तर आपल्या ज्ञानामध्ये भर टाकत राहिलं पाहिजे आपण. किंवा एखादा मित्र आपल्याला भेटायला येणार आहे, मैत्रीण भेटायला येणार आहे, तिला उशीर होतोय, मग तो वेळ नुसताच वाया घालवण्यापेक्षा त्या वेळेमध्ये एखादं वाचन करा, पुस्तक वाचा. ते वाचलेलं आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे भरपूर ज्ञान मिळवा आणि ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. हे जे कौशल्य आहे ते कौशल्य आपल्यामध्ये असले पाहिजे. अनेक गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला त्या तुम्ही शिकताय, त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला शिकायला मिळतील. तर अतिशय उत्कृष्ट असं अध्यापक बना तुम्ही. तुम्हाला आमच्या विद्यालयातर्फे आणि माझ्यातर्फे शुभेच्छा देते. धन्यवाद.